जयांचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं. नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं. सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 10वा, समास 5वा, पंचप्रलय निरूपण. मागच्या बीजलक्षण समासात शेवटच्या ओवीत कल्पांताची वेळ आल्यावर घडणाऱ्या संहाराचे वर्णन पुढील समासात सांगू असे समर्थांनी म्हटले होते. तो हा आता पंचप्रलय समर्थ सांगत आहेत. पंचप्रलय जाणणाराच खरा ज्ञानी असतो. श्रीराम समर्थ. श्रीराम. ऐका प्रलयाचे लक्षण, पिंडी दोन्ही प्रलय जाण. एक निद्रा एक मरण, देहांत काळ श्रीराम. देहधारक तिन्ही मूर्ती, निद्रा जेव्हा संपादिती. तो निद्रा प्रलय श्रोती, ब्रह्मांडीचा जाणावा श्रीराम. तिन्ही मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत. तेव्हा जाणावा नेमस्त, ब्रह्मप्रलय झाला श्रीराम. प्रत्येक जीवाला प्रारब्ध भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. प्रारब्ध भोगून झाल्यावर देहाला मरण येते. देह म्हणजे पिंड. या पिंडाला 2 प्रलय असतात. रोज रात्री आपण गाढ झोपतो. गाढ झोपेमध्ये जगाशी आपला कुठलाच व्यवहार नसतो. गाढ झोपेत आपल्याला कशाचेच भान नसते. म्हणून या गाढ झोपेला प्रलय म्हणतात. हा पहिला प्रलय म्हणजे निद्रा प्रलय होय. आणि आम्ही देहात असताना देहाला मरण येते. एकदा या देहाला मरण आले की तो पुन्हा जागा होत नाही. म्हणजेच जीवाचा मृत्यू होतो. तोच देहप्रलय. त्यालाच मृत्यू प्रलय सुद्धा म्हणतात. हाच दुसरा प्रलय होय. जसे पिंडाचे 2 प्रलय सांगितले तसेच ब्रह्मांडाचे सुद्धा 2 प्रलय असतात. की एक म्हणजे सत्व रज तम गुण असणाऱ्या त्रिगुणात्मक 3 देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. या देवांनाही निद्रेची म्हणजे विश्रांतीची गरज असते. हे 3 देव जेव्हा झोपतात तो तिसरा ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय होय. हे 3 देव जेव्हा सृष्टीत अवतार घेतात तेव्हा ज्या कार्यासाठी त्यांनी अवतार घेतला ते कार्य पूर्ण झाले की ते अवतार संपवतात. अशा या अवतारांच्या मूर्ती असतात. आणि मूर्ती नेहमी सगुणाची असते. म्हणजे निर्गुण परब्रह्म सगुणात आले म्हणजे मूर्त रूप होय. अशा या 3 मूर्ती सुद्धा मरण पावतात. म्हणजे त्यांना सुद्धा आपला देह संपवावा लागतो. तेव्हा ब्रह्मांडाच्या कल्पापर्यंत त्यांचाही अंत होतो. तोच ब्रह्मप्रलय, त्यालाच महाप्रलय म्हणतात. हा चौथा प्रलय होय. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी, चारी प्रलय नवखंडी.
पाचवा प्रलय उदंडी जाणजे विवेकाचा श्रीराम. असे हे दोन पिंडाचे म्हणजे जीवाचे व दोन ब्रह्मांडाचे आणि पाचवा विवेक प्रलय असून तो शाश्वत असतो. त्या पाचव्या विवेक प्रलयात जग मिथ्या आहे किंवा झालेच नाही असा निश्चय होतो. ऐसे ही पाचही प्रलय सांगितले यथान्वये आता हे अनुभवास ये ऐसे करू श्रीराम. की आता तुम्हाला मी हे 5 प्रलय क्रमाने सांगितले, आता त्याचे स्पष्टीकरण करून ते पटतील असे सांगू. निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे. सुषुप्ती अथवा स्वप्न बरे अकस्मात अंगी श्रीराम. या नाव निद्रा प्रलय जागृतीचा होय क्षय. आता एका देहांत समये म्हणजे मृत्यू प्रलय श्रीराम. देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती तेने पंचप्राण जाती व्यापार सांडुनी श्रीराम. तिकडे गेला मन पवनू इकडे राहिली नुसती तनू. दुसरा प्रलय अनुमानू असे चीना श्रीराम. जेव्हा माणसाला गाढ झोप लागते तेव्हा त्याला जगताचे भानच नसते. म्हणजे जागृतीमधील सगळे व्यवहार व अनुभव पुसून जातात. तेव्हा एक तर गाढ झोप लागते किंवा अचानक स्वप्ने पडू लागतात. हाच तो निद्रेने होणारा त्या व्यक्तीपुरता जगाचा तात्पुरता प्रलय होय. दुसरा प्रलय म्हणजे माणसाला मरण येते तो मृत्यू प्रलय. देहाला अनेक प्रकारचे रोग होतात, जीवाचे अपघात होतात, अनेक प्रकारे घातपात होऊन म्हणजे साप वगैरे चावून सुद्धा माणसाला मृत्यू येतो म्हणजे देहाला मरण येते. मरण येते त्यावेळी प्राणादी 5 प्राण. 5 प्राण म्हणजे व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण. हे पाचही प्राण त्यांची त्यांची नियोजित स्थाने सोडतात. त्याचबरोबर सूक्ष्म अंतःकरण सुद्धा आपले स्थान सोडून देते. म्हणजे पंचप्राण व अंतःकरण निघून गेल्यावर मागे केवळ शरीर उरते. असे प्राण गेलेले शरीर म्हणजेच मृत्यू. आपणही जर कधी कोणाची घरी मृत्यू झाला असेल आणि आपण तिथे भेटायला जातो तेव्हा आपल्याला ज्याचा मृत्यू झाला आहे ते शरीर समोर दिसते, पण ते शरीरामधला फक्त प्राण निघून गेलेला असतो. शरीर मात्र जसेच्या तसेच असते. म्हणजेच प्राण गेलेला असतो आणि शरीर तसेच असते, त्या शरीर मात्र तसेच राहते. हाच मृत्यू ते आपण रोज कोणाचा ना कोणाचा होताना पाहतो. त्यामुळे या प्रलयाबद्दल कोणाला शंका वाटण्याचे काही कारणच नाही. तिसरा ब्रह्मा निजेला तो हा मृत्यू लोक गोळा झाला. अवघा व्यापार कुंटला प्राणी मात्रांचा श्रीराम. जेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांनाही गाढ झोप लागते तेव्हा त्या ब्रह्मांडाच्या संदर्भात तो तिसरा प्रलय होय. त्यालाच निद्रा प्रलय म्हणतात. ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय म्हणतात. त्यात मृत्यूलोकावरील सर्व व्यवहार मृत्यूलोकांचा नाश झाल्याने बंद पडलेले असतात. तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश वायोचक्री करीती वास. कित्येक काळ जाता ब्रह्मयास जागृती घडे श्रीराम. की अशी ही जीवसृष्टी नष्ट होऊन प्राण्यांचे सूक्ष्म देह अव्यक्तात राहतात आणि प्रदीर्घ काळानंतर ब्रह्मदेव जागा होतो. पुन्हा मागुती सृष्टी रची विसंचिले जीव मागुते संची. सीमा होता आयुष्याची ब्रह्मप्रलय मांडे श्रीराम. तो पुन्हा सृष्टी रचना करून सुप्त व पांगलेले जीवाचे सूक्ष्म देह ताब्यात घेऊन सृष्टी सुरू करतो. त्याचे आयुष्य जेव्हा संपते म्हणजे ती सृष्टी संपूर्ण जेव्हा संपते तेव्हा जो चौथा प्रलय आहे तो ब्रह्मप्रलय होतो. आणि हा ब्रह्मप्रलय होतो त्यावेळच्या स्थितीचं संपूर्ण वर्णन समर्थांनी आता या 13व्या ओळीपासून केलं आहे. शतवरुषे मेघ जाती तेने प्राणी मृत्यू पावती. असंभाव्य तर्के क्षिती मर्यादे वेगळी श्रीराम. की
इतका भयानक पाऊस असतो की 100 वर्ष अजिबात पाऊसच पडत नाही. म्हणजे जवळपास 100 वर्ष आकाशात पांढरा ढगही दिसत नाही आणि त्यामुळे अनावृष्टीमुळे जीवसृष्टी मरून जाते आणि अनावृष्टीमुळे जीवसृष्टी जेव्हा मरून जाते तेव्हा तापलेल्या पृथ्वीला प्रचंड तडे जातात. सूर्य सूर्य तपे 12 कळी, तेने पृथ्वीची होय होळी. अग्नी पावता पाताळी, शेष विषवमी श्रीराम. की त्या काळात सूर्य त्याच्या 12ही कलांनी तापू लागतो. त्यामुळे पृथ्वीची जणू होळीच होते. अग्नी पृथ्वीच्या पोटात शिरल्याने दाह झालेला शेष जणू काही विषच ओकतो. आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विष वमी गरळा. दोहीकडून जळता भूगोळा, उरे कैसी श्रीराम. सूर्यास खडतरता चढे, हलकल्लोळ चहूकडे. कोसळती मेरूचे कडे, घडघडायमान श्रीराम. की असा हा सूर्य 12 कलांनी तापू लागतो तेव्हा आकाश ज्वालांनी भरून जाते व पाताळात शेष विषाचे गरळ ओकतो. असे दोन्ही कडून जग पेटलेले असेल ते टिकेल कसे हो इतकं पेटलेलं असताना. मग सूर्याच्या उष्णतेची प्रखरता वाढतच जाते आणि चहूकडे हलकोल्लोळ होऊन मेरू पर्वतासारखे एवढे प्रचंड पर्वतसुद्धा धडाधड कोसळायला लागतात. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासादिक. याही वेगळे नाना लोक, भस्मोन जाती श्रीराम. आणि अशा या उष्णतेच्या मुळे इंद्राची नगरी असणारी अमरावती, सत्यलोक, वैकुंठ, कैलास हे सगळेच लोक भस्म होतात. म्हणजे शेष मेरू यासारखी मोठी मोठी पर्वते सुद्धा नष्ट होतात. मेरू अवघाची घसरे, तेथील महिमा चोसरे. देव समुदाव वावरे, वायो चक्री श्रीराम. की मेरू पर्वत भुईसपाट होता. पूर्वीच्या काळी असं म्हणत की तिथे सोनं असायचं, म्हणजे सोन्याचे डोंगर असायचे. त्याचा सोनेपणा सुद्धा नष्ट होतात आणि देवसुद्धा त्या वातावरणात सूक्ष्म रूपाने म्हणजे वायू रूपाने राहतात. भस्म झाली या धरित्री, प्रजन्य पडे शुंडाधारी. मही विरे जळांतरी, निमिष मात्रे श्रीराम. की अशी जळून पृथ्वीची राख झाल्यानंतर हत्तीच्या सोंडा इतक्या प्रचंड धारांनी अनावर असा पाऊस पडू लागतो आणि ती राख थोड्याच काळात त्या पाण्यामध्ये संपूर्ण विरघळून जाते. पुढे नुसते उरले जळ, तयास शोषील अनळ. पुढे एकवटती ज्वाळ, मर्यादे वेगळे श्रीराम. मग जेव्हा सगळीकडे फक्त पाणीच उरते त्याचे अग्नी शोषण करतो व अग्नीच्या प्रचंड ज्वाला एकवटून भडका उडतो. समुद्राची वडवानळ, शिवनेत्रींचा नेत्रावळ. सप्तकंचुकीचा अवर्णानळ, सूर्याणी विद्युत लता श्रीराम. ऐसे ज्वाळ एकवटती, तेने देव देह सोडिती. पूर्वरूपे मिळवून जाती, प्रभंजनी श्रीराम. की अशा समुद्रातील वडवानळ शंकराच्या तिसरा नेत्र उघडून म्हणजे क्रोधाग्नी होतो आणि पृथ्वीच्या 7ही आवरणातील अग्नी, सूर्य व वीज असे सर्व अग्नी एकत्र येतात व त्यामुळे देवांनाही मरण येते व ते आपल्या मूळच्या वायुरूपात शिरतात. असे देव मूळच्या वायुरूपात शिरल्यानंतर तो वारा झडपी वैश्वानरा. वन्नी विझेल एकसरा, वायो धावे सैरा वैरा. परब्रह्मी श्रीराम. की असा प्रचंड वेगाने वाहणारे वारे अग्नीवर हल्ला करून त्याला विझवतात व वाराच ब्रह्मांडावर उभा आडवा व्हायला लागतो. धूम्र वितुळे आकाशी, तैसे होईल समिरासी. बहुतामध्ये थोडी आसी, नाश बोलिला श्रीराम. की धूर जसा आकाशात कुठे गेला की तो गडप होतो, तो काही कुठे गेला हे कळतच नाही. त्याप्रमाणे
हा वायू आकाशात नाहीसा होतो. म्हणजे जे अधिक व्यापक असते त्यात कमी व्यापक असणारे दडून जाते. वायू वितळताच जाण सूक्ष्मभूते आणि त्रिगुण ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी श्रीराम. की वायू नाहीसा होताच सूक्ष्म पंचमहाभूते, 3 गुण आणि ईश्वर ही सर्व परब्रह्माच्या स्वरूपात लीन होतात. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती श्रीराम. मग त्यावेळी केवळ शुद्ध जाणीव राहते. म्हणजे माया विशिष्ट जाणीव सुद्धा तिथे नष्ट होते. माया विशिष्ट जाणीव म्हणजे ईश्वर, तो सुद्धा तिथे नष्ट झालेला असून ती जगज्योती त्यात लीन होऊन शुद्ध स्वरूप स्थिती उरते. म्हणजे केवळ ब्रह्म उरते. म्हणजे आपण आत्ता हा जो विचार केला तो आपण जेव्हा जेव्हा आपण ब्रह्माची म्हणजे उत्पत्तीचा क्रम पाहिला तेव्हा तो क्रम सांगताना परब्रह्म, मग मूळ माया, मग गुणमाया, जडमाया, पंचमहाभूते आणि त्रिगुण असा सांगितला होता. आणि आता उत्पत्तीचा नाश होताना अगदी त्याच्या उलट क्रम आहे की सगळ्यात शेवटी त्रिगुण सुद्धा नष्ट होतात. म्हणजे त्रिगुण, मग पंचमहाभूते, मग जडमाया, मग गुणमाया, मग मूळमाया असं शेवटपर्यंत जाऊन फक्त परब्रह्मच उरते. हे साधकाने लक्षात ठेवावे. जितुके काही नामामिदाने तये प्रकृतीचे निगुणे प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे श्रीराम. प्रकृती असता विवेक कीजे त्यास विवेक प्रलये बोलिजे 5ही प्रलय ओजे तुझ निरोपिले श्रीराम. म्हणून साधकाने केवळ प्रकृतीच्या अस्तित्वावर संपूर्ण नाम व रूपाचे अस्तित्व असते. मग प्रकृतीच नसेल तर नाम व रूपाविषयी काय बोलणार, कोण बोलणार. म्हणूनच माणसाने म्हणजे जीवाने प्रकृती असतानाच ब्रह्म सत्य आहे व दृश्य जगत मिथ्या आहे असा विवेक करावा. हाच तो 5वा विवेक प्रलय होय. परंतु काही अज्ञानी लोकांना असे वाटते की मरणानंतर मला निर्गुणाची प्राप्ती होईल, तर काही लोकांना असे वाटते की कल्पानंतर मायाही नष्ट होते, म्हणजे संपूर्ण सृष्टी नष्ट होते, तर मग आम्ही अनासेच ब्रह्मरूप होऊ. पण हे शास्त्र व संतांच्या अनुभवाच्या अगदी विरुद्ध आहे. मग जसे एखाद्या व्यक्तीने राज्य जिंकताना लढाईत सर्व सैन्य मेल्यानंतर जिंकलेल्या राजाच्या गादीवर बसावे आणि मी राजा असे समजावे, हा मूर्खपणा आहे. म्हणून सैन्य असतानाच राज्य करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. अगदी तसेच जोपर्यंत देह आहे तोपर्यंत विवेकाने स्वतःच्या हिताचा विचार करावा. देह मिथ्या आहे हे समजून घेऊन तसा निश्चय करावा, तरच जीवनाचे सार्थक होईल. या समासातील विवेक प्रलय हाच अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे विवेकाने जीव जेव्हा ब्रह्मरूप होतो तेव्हा शरीर व जगत हे दोन्हीही दिसत असले व परस्परांचे व्यापार चालू असले तरीही ती बाधित झालेली असतात. जिवंत असताना देहाचा व जगाचा बाध झाला असता जी अवस्था येते त्यालाच जीवनमुक्ती म्हणतात. यालाच विवेक प्रलय म्हणतात आणि हेच परमार्थाचे साध्य आहे. असा विवेक प्रलय साध्य करून आपणही जीवनमुक्त होण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.